खरं एखाद्या मंत्री मी म्हणते माझं तळतळाट आहे या की एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी मग त्याशिवाय कळणार नाही सरकारला. अॅनालायझरचे एक दर्शक वरद नेमाडे यांचा 2-3 दिवसापूर्वी मेल आला आणि त्या मेलमध्ये त्यांनी लिहिलं होतं की MPSCच्या प्रश्नावर बोला. मी त्यांना कळवलंही की आपण नक्की बोलूया. त्यांनी राज्यपालांना लिहिलेलं एक पत्र दुसऱ्या दिवशी मला मेलवर टाकलं आणि यावर बोला अशी कळकळीची विनंती करत होते. मी या विषयाचा साधारणतः अंदाज घेत होतो की आपल्याला या विषयावर काय काय बोलता येऊ शकेल, कारण बोलण्यापूर्वी थोडासा अभ्यास करावा लागतो. काल ठरवलं की आपण या विषयावर बोलायचं. त्याआधीच एक धक्कादायक बातमी आली, ती म्हणजे आत्महत्येची. MPSC परीक्षेत सतत यश मिळूनही फायनलच्या परीक्षा होत नाहीत आणि यश मिळत नाही म्हणून एका तरुणानं आत्महत्या केली. या आत्महत्येकडं अपयशी आत्महत्या म्हणून अजिबात बघू नये. मला वाटतं ही आत्महत्या नव्हे तर एक सूत्रबद्ध खून आहे. हा खून अनेक व्यवस्थेंनी मिळून केलेला आहे. यांनी त्या व्यवस्थेने केलेला आहे जे यात सहभागी आहेत. MPSC परीक्षेमध्ये यश मिळतं असं सांगून अनेक तरुणांना MPSCकडे जायला भाग पाडणारे, त्यांचा दुसरं काम बंद करून, दुसरा मार्ग बंद करून MPSCचा मार्ग सांगणारे. MPSC परीक्षेच्या काळात मोठ्या यशाचं गाजर दाखवत वेगवेगळे क्लास, वेगवेगळे ट्युशन्स यांनी त्यांच्याकडून आकारलेली फीस, कर्ज घेऊन शिकावं लागावं, कर्ज घेऊन अभ्यास करावा लागावा अशी वेळ MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती येते आणि त्यात ते कर्जबाजारी होतात. परीक्षा 2019 पासून घडलेल्याच नाहीत, झालेल्याच नाहीत. त्यामुळं 2 वर्षात ज्यांचं वय बाद झालं किंवा ज्यांचे पैसे संपून गेले अशी सगळी मंडळी अस्वस्थ झाली आणि याच अस्वस्थतेतून आत्महत्या झाली. त्यामुळं या परीक्षांना परवानगी न देणारं सरकार देखील यात सहभागी आहे. आणि पुढची सहभागी असलेली गोष्ट म्हणजे स्वतः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग. स्वायत्ततेच्या नावाखाली मनमानेल तसे निर्णय घेणारा हा आयोग या मृत्यूला जबाबदार आहे आणि मला वाटतं या सगळ्या मंडळींनी मिळून केलेला हा खून आहे. त्याची आई जेव्हा आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा हृदय पिळवटून निघतं. मला वाटतं तो जो व्हिडिओ जे कोणी बघतील त्यांना झोप तरी लागेल का? त्याच्या आईचं विधान ऐकल्यानंतर, त्याच्या आईची कळकळ ऐकल्यानंतर तुम्हाला शांतपणे अन्नाचा घास खाता येईल का? तिचा तळतळाट कोणाकोणाला लागणार आहे? तिच्या मनातली कळकळ कोणाला लागू होणार आहे? कर्जाचा डोंगर झाला आणि या कर्जाच्या डोंगरामध्येच तो मुलगा संपला. त्या आईची वाक्य तुम्हाला पूर्ण ऐकायची असतील तर एकदा ऐका. मंत्र्याला जाग आली असती का नाही, आली असती का नाही? तसं जरा दुसऱ्याच्या पण जरा जीवाचा विचार करा ना, दुसऱ्याच्या आई वडिलांचा विचार करा ना की त्यांच्या काय परिस्थिती आली, आज काय परिस्थिती आम्हाला माहिती कुटुंबाची. कसं आम्ही त्याला शिकवलं, किती तो हुशार होता म्हणून त्याला तिथपर्यंत पोहोचवलं. आज तिथपर्यंत पोहोचायच्या अगोदर सरकारने अशी मुलं आत्महत्येची प्रवृत्ती करावी. खरं एखाद्या मंत्री मी म्हणते माझं तळतळाट आहे या की एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी मग त्याशिवाय कळणार नाही सरकारला की आत्महत्या काय असते, मुलगा जाण्याचं दुःख काय असतं. करत नाही कळणार. यांची भांडणं नसते, यांची भांडणं. काय चाललंय जगात त्यांना काय घेणं देणं नाही. कोण किती झुरतंय, कोण काय करते काय नाही. फक्त राजकारण. मला माहितीये ना माझं पोरग किती झुरायचं, 2 वर्ष किती झुरलं ते. इंटरव्ह्यू झाला नाही आई, माझा इंटरव्ह्यू झाला नाही. मी एवढ्या याच्यात पास झालो, इंटरव्ह्यू नाही झाला. 2 वर्षात किती झुरला मला माहितीये ना. मला बोलायचं ना माझी चितो. त्यांना नाही काय घेणं देणं. ह्यांची मुलं आहेत, सुरक्षित आहेत. त्यांची मुलं आहेत सुरक्षित. गरिबाची काय किती मेली तरी काय त्यांना घेणं देणं नाही, काय घेणं देणं नाही. हे सगळं ऐकल्यावरती मनात अस्वस्थता येऊ लागते.
मोठ्या अभिमानानं फेसबुकवर व्हॉट्सअपवर एक विनोद मागच्या काळात फिरत होता. पाकिस्ताननं भारताशी लढण्याचा प्रयत्न करू नये, त्यांच्या इतकी लोकसंख्या असलेली माणसं आमच्याकडं UPSC आणि MPSCची तयारी करतात. हा अभिमानानं सांगण्याचा विषय होता. खरं तर स्पर्धा परीक्षेत खूप लोकांनी उतरावं आणि खूप लोकांनी यावं यात शंका नाही. प्रत्येकालाच आपलं आयुष्य घडवण्याची संधी असते. पण या सगळ्या माणसांना, या सगळ्यांनाच आपली मर्यादा देखील ठाऊक असणं आवश्यक असतं. आपल्या मर्यादा बघूनच परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे. आपल्याकडं या लोकांना बकअप करणारी माणसं आणि क्लासवाले इतकी मोठमोठी स्वप्न दाखवतात की अगदी कोणालाही वाटतं की आपण MPSC सहज पार करून जाऊ. वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती, फेसबुकवरती कार्यक्रमांच्या मधून अशा स्वरूपाची भाषणं केली जातात की त्यांना वाटतं की MPSC हेच आपलं ध्येय आहे. एकदा का हे ध्येय प्राप्त करणारा ग्राहक तयार करणे हे पहिलं काम आहे. म्हणजे मी त्याला लोकांच्या संवेदनांना, लोकांच्या भावनांना, लोकांच्या उर्मीला जागं करणं असं समजत नाही. एकदा का काही विशिष्ट मंडळींसाठी ग्राहक तयार झाला, कारण ही प्रक्रियाच मुळात ग्राहक तयार करण्याची आहे. मोठमोठी भाषणं, व्याख्यानं, त्यांना बकअप होईल, त्यांना ऊर्जा मिळेल अशा स्वरूपाचं बोलणं, त्यांच्या मनामध्ये आपण MPSC करू शकतो, आपण अधिकारी होऊ शकतो, UPSC पास करू शकतो, ही भावना जागी करणं, ती ऊर्जा निर्माण करणं, हा प्रकार सगळा आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असलेला ग्राहक तयार करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असतो. पुढे ही मंडळी मोठ्या शहरामध्ये MPSCची तयारी करायला जातात. पुण्यात राहणं, पुण्यात जाणं खूप सोपं आहे, पण पुण्यात राहणं, सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड आहे. पुण्यात राहायचं असेल तर राहण्याचा खर्च, अभ्यासाचा खर्च, क्लासेसचा खर्च, पुस्तकाचा खर्च, फिरण्याचा खर्च सगळं आलं. सामान्य घरातल्या पोरांना, त्यांच्या मायबापांना हा खर्च करता नाकी नऊ येतं. अगदी काही मुलं पार्ट टाइम जॉब करतात, कोणी कर्ज काढतात, पण MPSC करण्याची तयारी करतात. माझे काही मित्रमैत्रिणी असे आहेत जे अजूनही पुण्यात MPSCची तयारीच करतायत. अनेकांनी MPSC करण्याचा नाद सोडला आणि आपापली नोकरी बरी म्हणत 15-20 हजाराची नोकरी करायला सुरुवात केली, पण MPSC काही पास करू शकले नाहीत. अशा हजारो कर्जबाजारी झालेल्या आणि कर्ज फेडण्यासाठीच जगणाऱ्या माणसांचा एक मोठा कळप महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये तुम्हाला सापडेल. बरं, या सगळ्यामध्ये आणखी एक मोठं संकट, ते म्हणजे MPSCचं बोर्ड आणि महाराष्ट्राचं सरकार. 2019 पासून एकदाही परीक्षा घेतली गेलेली नाही आहे. आधी झालेल्या परीक्षांचे इंटरव्ह्यूज झालेले नाही आहेत किंवा फायनल परीक्षाच झालेली नाही आहे. 2 वर्षात परीक्षा होत नसतील तर वयोगट संपलेल्या माणसांची स्थिती काय होईल? त्यांनी केलेला खर्च, त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी घातलेले दिवस सगळं वाया जाणार आहे. आणि हे वाया जाणं त्या पोरांच्या मानसिक अवस्थेसाठी खूपच वाईट आहे. एकानं आत्महत्येचा निर्णय घेतलाय आणि चिठ्ठी लिहिली आहे. चिठ्ठी सुद्धा खूप विचार करायला लावणारी आहे. तो त्या चिठ्ठीत म्हणतोय, MPSC एक मायाजाल आहे, माझं हे पत्र अनेकांच्या पर्यंत पोहोचवा म्हणजे अनेकांचे जीव वाचतील. एकानं जीव दिलाय, दुसरे जीव देण्याच्या विचारात आहेत, कारण खर्च इतका झालाय, कर्ज इतकं झालंय आणि वेळही घेऊन गेलाय, कारण ज्यांचं वय उलटलंय त्यांना आता ही परीक्षा पास होणं शक्य नाही. अशा स्थितीत काहीतरी बदल करणं आवश्यक आहे. MPSCच्या नादालाच लागू नका असं म्हणणं देखील चूक आहे, पण बदल कुठला करणं आवश्यक आहे तर तो राज्य सरकारला आणि MPSCला करायला हवा. स्वायत्ततेच्या नावाखाली स्वैराचार जर MPSC करत असेल तर हा स्वैराचार थांबवला पाहिजे. मनमानेल त्यावेळी परीक्षा, मनमानेल त्यावेळी इंटरव्ह्यू, मनमानेल त्यावेळी फायनल परीक्षा, मनमानेल तशी गुणदान पद्धत हे जर MPSC करत असेल तर त्याला थांबवायला हवं. मनमानेल त्यावेळी न करता एक नियोजनबद्ध परीक्षेचा कालावधी निर्माण करून त्यात मुलांना विशिष्ट वेळेनंतर परीक्षा होईल याची हमी असली पाहिजे. राज्य सरकारनं कोरोनाच्या नावाखाली किती वेळेला परीक्षा पुढे ढकलली आहे. कधी आरक्षण, कधी कोरोना, कधी कोणतंही कारण सांगत सरकार परीक्षा पुढे ढकलत आलंय.
परीक्षा पुढे ढकलणं, महिना 2 महिन्यांनी परीक्षा पुढे ढकलणं म्हणजे पोरांचं वय संपणं. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे कमीत कमी 2500 रुपये महिना मेसचा आणि 2500 रुपये महिना रूमचा खर्च असतो. 5-1 हजार रुपये खाण्याचे आणि राहण्याचे लागतात. त्यापेक्षा एवढाच खर्च अजून पुण्यात सर्वाईव्ह होण्याचा असतो. 10,000 रुपये महिना नुसते पुण्यात राहण्याचे खर्च होतात. याशिवाय क्लासेस, पुस्तकं, बाकी सगळ्या विषयाचा खर्च वेगळा. लाखो रुपयांचं कर्ज पोरांच्या डोक्यावर होत राहतं. पण या कर्जाशी, या खर्चाशी ना MPSCला काही देणं घेणं आहे, ना सरकारला काही देणं घेणं आहे. बैलाच्या शर्यतीची झुंज लावावी, कोंबड्यांची झुंज लावावी, तशी झुंज अधिकारी होण्यासाठी माणसांच्या जगण्याची लावणं चाललंय का, हा विचार झाला पाहिजे. आणि हा झाला नाही तर मंत्र्यांच्या पोरांनीही आत्महत्या कराव्यात असं त्या मुलाची आई म्हणतीये. ते काही खोटं नाही. एकदा मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, आमदारांच्या मुलांना ही झळ बसते का एकदा बघू द्या. तुमचं लेकरू गेल्याशिवाय गेलेल्या लेकराच्या जीवाची किंमत तुम्हाला कळणार नाही. हे त्या माऊलीचे बोल शाप म्हणून कदाचित चुकीचे वाटतील, पण ज्यांचा जीव जातोय ना त्यांनाच ही खरी भावना समजते. नमस्कार.